मराठी वर्षाच्या कालगणनेप्रमाणे 5व्या क्रमांकावर येणार आणि ज्या महिन्यात पौर्णिमेचा चंद्र हा श्रवण नक्षत्राच्या सान्निध्यात असतो अशा महिन्याला श्रावण महिना असं म्हणतात। यालाच भगवान शंकराचा महिना, सणांचा महिना किंवा व्रतांचा महिना म्हणून देखील ओळखलं जातं। झोका मंद झुले श्रावण आला ग, मन कसे दरवळे साजन आला ग। कवी अशोक बागवे श्रावणाला साजन असं म्हणतात। याच महिन्यात अनेक रानभाज्यांना फुलं आलेली असतात। शेतातील अनेक पिकांना, कोथिंबीर, पावटा यांना सुंदर अशी फुलं आलेली असतात। नागपंचमी, रक्षाबंधन, श्रावणी पोळा, दहीहंडी, कृष्णजन्म असे असंख्य सण या महिन्यात। श्रावण महिना हा अनेक पशुपक्षी, प्राणी, मासे यांच्यासाठी प्रजननाचा काळ असतो। जर आपण त्यांना आत्ताच मारलं तर पुढच्या पिढीसाठी राहणार काय? शिवाय या काळात आपल्या पोटाची अग्नी मंदावलेली असते। आपण जर जड असलेलं अन्न खाल्लं तर आपल्याला अपचन होणार हे 100%। त्यामुळेच श्रावण महिन्यात अनेक उपास, तपास आणि व्रत नेमून दिलेली आहेत। शिवाय श्रावणानंतर येतो तो आपला गणपती आणि ह्या गणपतीला आपण पवित्रतेने समोर जावं म्हणून श्रावणात मांसाहार वर्ज्य केलेला आहे। आपल्याला श्रावणासंदर्भात अजून काही माहिती असेल तर आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा। जमल्यास मांसाहार करणे टाळा। धन्यवाद। आरोग्यम धनसंपदा।